कुठे चालली? डोंगरान. जमलत काय? जो लोग ने शिवाजी का नाम पॉलिटिकल कारण से यूज करके गलत काम किया है. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तिकट पिण्या चहा मध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. तर आपण आज आलोय कर्नाळ किल्ल्यावर. तर मंडळी आपण 3-4 वेळा कर्नाळ किल्ला गेलाय, पण ह्यावेळी आपण पुरावे गावातील शिवप्रतिष्ठा दिवसात लहान मुलांची जवळजवळ 120 ते 130 मुलं आहेत. लहान मुलांना दुर्गदर्शन आणि शिवरायांचे वसुदेव बळवंत फडके यांचं कार्य हा इतिहास समजून सांगण्यासाठी आम्ही लहान मुलांची सहल काढलेली. तर मंडळी लहान मुलं मागून येतात. आता ही घराची पहिली पायरी. तुझं नाव काय? कितीला आहेस? 7वीला आहे. कुठून आलास? पलसगाव. दमलास काय? नाही. हा. तुझं नाव काय? कुठून आली? कुडावा. कुठे चालली? डोंगरान. जय शिवराय. सकाळी 10:30 वाजता गड चढायला सुरुवात केली सगळ्या पोरांनी. आणि आता 11 वाजलेत. पडल पडल. तुझं नाव काय? रिवाज. किती आहेस? ओके नाही बोलत? ओके ओके. हॅलो पब्लिक बोल. हॅलो पब्लिक. ओके. दमलत काय? जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय. जय भवानी. जय शिवराय. जय शिवराय. दमलत काय? दमलत काय? की महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय भवानी. जय शिवराय. जय शिवाजी. नमः पार्वती. हर 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 हर. आम्ही आता थांबलो, जरा विश्रांती घेतोय. गडाच्या मला असं वाटतं आपण 30% चढलेलो आहे. जास्त असेल 50% बोल. 50% का? लहान मुलं अजून चढतायत. भरपूर जोश आहे त्यांच्यात. भरपूर जोश. शिवरायांच्या नावाचा जयघोष करत एकदम स्फूर्तीने लहान लहान मुलं चढत आहेत. बघा आमच्या काकांचा रुबाब बघा. भारत माता की हिंदू धर्म की नमः पार्वती पते. हर 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 हर. बोल सियावर रामचंद्र की सीता मैया की लक्ष्मण मैया की. बोल केशरी नंदन शुद्ध पवन पुत्र हनुमान की. पवन पुत्र हनुमान की.
तर मंडळी आपण कर्नाळ्याच्या आपल्या या चॅनलवर 2 व्हिडिओ आहेत आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण त्या गडाची माहिती सुद्धा सांगितली आहे. आणि जर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी वरती आयबॉल देते, तिथे तुम्ही क्लिक करा, मग ते तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. तर आज आपण पळसपे गावातील मुलांसोबत आलेलो आहे. तर त्याला आपण गडाची माहिती वगैरे सांगणार आहोत. दीपकदादा भोसले मुलांना माहिती सांगणार आहेत सगळ्यांना. जय शिवराय. डोंगरचं राहणार साखर शिवबाचं होणार निशान भगवे भुवर भरते. चला दादा. तर मंडळी आता बघा आपल्याला हा कर्नाळा गड दिसते मागे बघा. पाच तिथपर्यंत वरपर्यंत जायचंय. तर पोरं कशी चढतील बघूया. तर मंडळी 10:30 वाजता मी गड चढायला सुरुवात केली. आता 12 वाजले. सूर्य एकदम डोक्यावर आहे. खूप ऊन लागते. काय बोलतोय भोसले? एकदम कडक ऊन पडायला लागले. आता हे लहान मुलांना जवळजवळ 2 वर्षापासून ते 12-15 वर्षाच्या वयोगटातील मुलं आहेत. अक्षरशः 3-4 वर्षाची मुलं हा गड चढतात आणि त्यांच्या जोशमध्ये चढतात, ज्या जयघोषात चढतात. खरंच बघण्यासारखं आहे. तो व्हिडिओ बघून नक्कीच प्रत्येकाला स्फूर्ती येईल. पण आता हा उन्हाचा कहर वाढू लागलेला आहे. तर मंडळी आता मी कर्नाई मातेच्या मंदिरापाशी पोहोचलोय. इथून आता गडाच्या पायऱ्या चालू होतात आणि याच देवीच्या नावावर कर्नाळा हा गडाचं नाव देण्यात आलेलं आहे. कर्नाई देवीच्या नावावरून, जसं शिवाई देवीच्या नावावरून शिवनेरी. आमचे काका आले बघा. काका जय शिवराय. मागे कसे राहिलेत? मागे ते यांच्याबरोबर आपलं मदत करत होतो ते ना. आले का? बारीक पोरांना घेऊन आलो, ते पुढच्या शेड मध्ये बसले. ओके बस आपण इथे आराम करू. ठीक आहे धन्यवाद. वैसे शिवाजी विभूति है वो आप जानते हैं? तो शिवाजी कर्म फल मुक्त है. उसने जो भी किया न पुण्य न पाप, क्योंकि वो जो है भगवान का इंस्ट्रूमेंट है. तो देखना जो लोग ने शिवाजी का नाम पॉलिटिकल कारण से यूज करके गलत काम किया है तो उसकी सजा बहुत भारी रहती है. बरोबर. सही बात है. क्योंकि वो विभूति है. धान्य कुटार की वाडा, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमची सगळी लहान मुलं आहेत खाली थांबलेत मंदिरापाशी. आम्ही पटापटावरती किल्ला पाहतो. आपण किल्ला पाहिलेला आहे आणि सगळी माहिती आणि इतिहास आपल्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये आहे. तर हे व्हिडिओ नक्की बघा. मागे तुम्ही पाहताय ही आहे किल्ल्याची तटबंदी. इथे एक बुरुज, इथे एक बुरुज, हे पाण्याचं टाक आहे. पाणी टाका सुद्धा येत आहे. आपण पहिला व्हिडिओ सगळं दाखवलेलं आहे. आता आम्ही फटाफट खाली उतरतो. खाली उतर जागा नाही तिथं. तेव्हा ही पाणी टाकी आपला खाली रस्ता जातो. तर मंडळी हा कर्नाळाचा थंब आकाराचा हा
आणि ही तटबंदी ही बघा कशी मुलं बसलेत. कृपया बसू नका, कारण तटबंदी आहे ही खूप वर्षापूर्वीची आहे, कधी पण कोसळू शकते आणि ही मुलं कधी पण पडू शकतात आणि ही तटबंदी ढासळू शकते. तर हे सगळे मंडळी पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत. तर मंडळी आपण घाई ना हो, पण घरावर जे काय आहे ते आपण दाखवायचा प्रयत्न केला. आपली लहान मुलं खाली राहिलेत, तर जाऊन त्याला भेटायचं आहे. तर चला फटाफट गड उतरूया आणि मंदिरापाशी भेटूया. तर आपण आज कर्नाळगडावर कर्नाई देवी हे जागृत देवस्थान इथल्या पंचक्रोशीतील आणि या कर्नाई देवीच्या नावावरूनच कर्नाळा गडाला कर्नाळगड हे नाव पडलंय. तर आपण आज आईचा गोंधळ घेत आहोत. हे चंडमुंड खंडासुर भंडनी उदंड दंड महिषासुरमर्दनी महाराष्ट्र धर्मरक्षके ये आम्ही आज गोंधळ मांडला आहे. गोंधळ आलाय भोळ्या भगताच्या घरी गोंधळ आलाय ग, 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 गोंधळ आलाय ग. नवस गुलाबाईन पाळण सोन्याचा, पाळण सोन्याचा दिवाला विनलोल्याचा. ग्रुपवरती मेसेज टाकला होता. सकाळी 7ला मी मेसेज टाकल्यानंतर जवळजवळ लगेच 7:15 मला फोन आला संतोष मते यांचा की प्रभाकर आपण हा कार्यक्रम हातात घेतला, अतिशय चांगला उपक्रम आहे. या कार्यक्रमाला जेवढा लागणारं जेवण आहे मग तुम्ही जेवणाचा संपूर्ण खर्च मी स्वतः करेन, त्यासाठी संतोष मतेसाठी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. यांनी तो किल्ला बांधलेला आहे. म्हणजे किल्ल्याचं वय आता सध्या 1200 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. राजा भोज नंतर हा किल्ला गेला देवगिरीच्या यादव साम्राज्याकडे. यादव काळाचा जाज्वल्य इतिहास, वसुदेव फडके यांचा जाज्वल्य इतिहास त्यांच्या रक्तामध्ये 100% भिनणार. इथली माती त्यांनी प्रत्येकाने कपाळा लावली तर त्यांचं भविष्य 100% उज्ज्वल होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी असते ते देव देश धर्मासाठीच जगणार, त्याच्यामध्ये ती मात्रही शंका नाही. पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांचे ज्यांनी हे नियोजन केलं, सर्व दानशूर दानवीरांचे आपण फक्त संकल्प, दादा आपण कुठं फक्त संकल्प ठेवायला पाहिजे. दानशूर लोक आपल्यात एवढी आहेत, कुठंही कमी पडत नाही. ह्या मोहिमेत नुसतं दादांनी संकल्प केला तर सर्व गावकऱ्याने भरभरून दानधर्म केलेला आहे. त्या सर्व दानवीरांचे पुन्हा टाळ्याच्या गजरात एकदा स्वागत करू. चला आता खाली उतरूया ना. चला गड बघितलाय, खाली उतरतो आम्ही आता. चला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. तर मंडळी आता आम्ही गड खाली उतरतोय. काय तुझं नाव काय? दमलास काय? नाही ना. चलेंगे नहीं तो जीतेंगे नहीं. क्या क्या? चलेंगे नहीं तो जीतेंगे नहीं. ओके. नाव सांगा. ईश्वरी काय? ईश्वरी सुमित पाटील, परी सदानंद टोंबरे. ह्या 2 छोट्या किती वर्षाची बाळा तू? पहिलीला. बघा दोन्हीही इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थिनी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये खूप भावना आहे, आदर आहे. आणि ही गडकोट मोहीम, आणि या गडकोट मोहिमेमध्ये आज सर्व छोटी छोटी मुलं आलेली आहेत आणि ही गडकोट मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पार देखील पाडलेली आहे. आणि अशा प्रकारची ऊर्जा त्यांच्या मनामध्ये सातत्याने निर्माण व्हावी, गडकोट विषयी त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण व्हावा आणि छत्रपतींबरोबर वासुदेव बळवंत फडकेंचा जाज्वल्य इतिहास त्यांना समजावा, ह्या दृष्टिकोनातून आपण ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुडावे यांच्या माध्यमातून ही काढलेली गडकोट मोहीम आहे. आज मोहिमेमध्ये जवळजवळ 130हून जास्ती लहान मुलं आहेत आणि बरोबरीनं आमच्या 2 आई आहेत, एक सावळेकर आई आहे, त्याच्याबरोबर आमच्या पाटील आई आहेत. यांचं देखील मी मनापासून आभार माने. वयाच्या 60 नंतर देखील ते एवढा मोठा गड आज सहज चढला आणि त्यांच्या मनामध्ये एवढी किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये एवढी हिंमत किंवा एवढी ऊर्जा कुठून आली
तर तो एक नाव आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं तर आपल्या सर्वांच्या अंगामध्ये वेगळी ऊर्जा येते. आणि तीच ऊर्जा आज ह्या सर्व छोट्या छोट्या लहान शिवभक्तांना घेऊन इथं आले. आणि ही मोहीम आपण जवळजवळ यशस्वी पार पडले. आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय. खाली उतरल्यानंतर लहान मुलांना आपण भोजन देतो. भोजन झाल्यानंतर प्राणी संग्रहालय आहे, त्याच्यानंतर पार्क आहे. आणि त्याच्यानंतर ह्या गडकोट किल्ल्यांची त्यांना माहिती दिल्यानंतर आपण परतीचा प्रवास करणार आहोत घरी. ज्या प्रमाणे आई कर्णावतीने ही मोहीम यशस्वी पार पाडली, तशीच ही मोहीम पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला आम्हाला बळ मिळू दे असा आई कर्णावतीच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि आपण आता पुढचा प्रवास दाखवा. चला हळूहळू या. बाबू चाल तू इकडनं मी सावकाश सावकाश, एवढं का पडशील बाळा. चला बुवा माझी काव. तर मंडळी बघा लहान मुलं कशी उतरतात गड. इकडे 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 काही पडली. असते असते चला 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 चला. तर मंडळी आता आम्ही गड उतरून खाली आलोय. कसं वाटलंच नाही, लहान मुलं होती त्यामुळे फटाफट एकदम जोश आला. जोश आला. आता पाणी पिऊया, आमचं पाणी संपलं होतं. बघा पोरं थकलेत की नाही, अजून गड चढवून खाली आले आणि परत खेळायला लागले. तर मंडळी आपण जरा खाली आलोय आणि आता आपण आपले शाहीर भोसले दादांचा अनुभव विचारू. बोला. जय शिवराय मित्रांनो. ही आजची कुडावे पळसटे गावाची जी मोहीम होती, अक्षरशः ऊर भरून यावा अशी मोहीम होती. 4 वर्षापासून ते 15 वर्षापासून मुलं होती आणि 2 तर म्हातारी आजी आहेत, 70 पार केलेल्या 2 आजी आहेत. अशी मोहीम आता आम्ही मित्रांनो महिन्यातून 3 गड तर आम्ही 100% करतो. वर्षाच्या जवळजवळ 30 ते 35 40च्या आसपास आम्ही गड करतो. पण एवढी लहान मुलांना घेऊन गेलेली मोहीम आम्ही पहिली वेळेस बघितली. तुम्ही कर्नाळा गडाची जर चढणी बघत असाल तर बऱ्याच जागेवर मुळ्या अवघड वाटत, त्या वाटेतूनही आम्ही सर्वांनी मदत करून मुलांना वरती नेलं आणि तेवढ्याच जबाबदारीने त्यांना खाली घेऊन आलो. तेवढ्याच जोशमध्ये मुलं होती. अक्षरशः काही वेळेस पाणी संपलं, मुलांना पाणी नव्हतं, तरी पण शिवाजी महाराजांचा जयघोष, संभाजी महाराजांचा जयघोष करून जोशामध्ये आम्ही फक्त 1 तासामध्ये गडाच्या पायथ्याशी आलो. आणि तरीही मुलांचा उत्साह थोडाही कमी आहे. आता तुम्ही बघू शकता सर्व मुलं आता खेळतात, उड्या मारतात. एकदम मस्त मोहीम, अविस्मरणीय अशी आजची मोहीम झाली. जय श्री. तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शंभू.